Hello, mic test. Hello, hello, check. 2 6. Hello, check, check. Hello, mic test. Hello, check. Hello, check. 2 6. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. 2 6. Hello, check. Hello. Hello, mic test. Hello, check, check. Hello, check. 2 6. Hello, check. Hello, check. Hello. Hello, check. Hello, check. 2 6. Hello, check. Hello. Check. Hello, check. Hello, check. Hello, check. हॅलो चेक. नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय खानिवडे प्रीमियर लीग पर्व 4 सीझन 4 आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय संघर्ष 11 वर्सेस डॉन गल्ली. संघर्ष 11ने नाणेफेक डॉन गल्लीने नाणेफेक जिंकलं आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. जर पाहिलं तर स्कोअर कार्ड जाऊन पोचलाय 8. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू भावेश हाताळतोय. सागर सामना करेल. खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. 2 धावाचा प्रयत्न असेल मात्र थांबवलंय वेळीचं, कारण चांगली फील्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळाली. 1 धावाने षटक समाप्तीची घोषणा होते. 9 धाव संख्या धावबलकारती पाहायला मिळेल 1 गड्याच्या मोबदल्यात. कालचा दिवस पाहिला तर अप्रतिम राहिला. अनेक चांगले खेळी पाहायला मिळाल्या, तेवढेच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आणि आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करतोय. दुसऱ्या दिवसातील पहिलं सत्र चालू आहे आणि या पहिल्या सत्रातील पहिला सामना डॉन गल्ली वर्सेस संघर्ष 11. पॉवर प्लेचं षटक पूर्ण झाले. आयोजकांकडून सूचना आलेली आहे की आपल्याला 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण करायची. जर 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण झाली नाही तर चौथ्या षटकांमध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 यार्डमध्ये ठेवावा लागेल. सर्व संघ व्यवस्थापक कर्णधार यांना सूचना असेल की आपल्याला 15 मिनिटात 3 षटक पूर्ण करायची आहेत. 3 षटकं पूर्ण झाली नाहीत तर चौथ्या षटकांमध्ये तुम्हाला एक प्लेयर हा 30 यार्डमध्ये आणावा लागेल. वेळेचं बंधन सर्वांसाठीच असेल, म्हणून वेळेचे नियोजन करा, वेळ पाळा, कारण काल आपण 2 सामने आपले राहिलेले आहेत ते देखील पूर्ण करायचे आहेत. चला नवीन गोलंदाज पाहायला मिळेल जय. एका बाजूला पाहिलं तर सागर आणि उमेश. हा सागरच्या बॅटमधून निघालेला फटका जातोय सरळ दन 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 सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला
KPL चौकार. चार धावाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. चांगला फटका खेळला होता सागरने आपल्या बॅटमधून आणि 4 धावा निश्चित अर्जित केल्या गेल्या. कारण आत्ता मात्र कव्हरला त्या ठिकाणी एक क्षेत्रक्षेत्र तैनात केला गेलाय. कारण सागर देखील त्या एरियामध्ये चांगली फटकेबाजी करतो. आता मात्र संरक्षण लावलंय, तेवढेच चांगली जयला देखील गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र वळून खेचला चेंडू, त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता, झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. 2 धाव घेण्याचा प्रयत्न मात्र वेळीच थांबवलंय. खराब थ्रो, खराब कलेक्शन, मात्र तेवढंच चांगलं बॅकअप, चांगलं जीवनदान. 1 धाव मिळेल, 1 धावाने धावसंख्या वाढेल 14 या धावसंख्येवरती. मिड विकेटला त्या ठिकाणी झेल सुटला गेला. कारण हा झेल पकडणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. आता मात्र उमेश वळून खेळायचा होता, आडवा पट्टा, मात्र निर्धाव चेंडू. चेंडूच्या मेरेडवर येऊन खेळावं लागेल उमेशला, कारण दुसरं षटक प्रगतीपथावरती. आणि आजचा दिवस देखील तेवढा चांगला आहे. आपण पाहतो चांगलं ऊन पडलंय आणि त्यामुळे खेळपट्टी देखील तेवढीच चांगली पोषक असेल फलंदाजीसाठी. आत्ता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू जातोय सरळ थर्डमॅनच्या दिशेने, दन 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 हा येतो. पुन्हा एकदा चौकार, सीमा पार. उमेशचा मात्र सतत प्रयत्न होता, त्याला मोठा फटका खेळायचा होता, मात्र यावेळेस चेंडूने बॅटची कट घेतली, गेला कीपरच्या डोक्यावरून आणि 4 धावा मिळाला त्याला. 4 धावाने धावफलक पाहिला तर 18 या धावसंख्येवरती जाऊन पोचलाय. जय मात्र या षटकांमध्ये थोडंसं महागडं ठरतोय, कारण आत्तापर्यंत 2 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये प्राप्त केलेत, 1 सागर आणि 1 उमेशच्या बॅटमधून. आत्ता मात्र यॉर्क चेंडू हाताळला गेला. उमेशसाठी 1 धाव पूर्ण करतील. 19 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल, जयच्या माध्यमातून हाताळला जाईल. विचार केला तर कालच्या दिवसांमध्ये 72 हा हायस्ट स्कोअर पाहायला मिळाला. आजच्या दिवसात देखील असे अनेक मोठे मोठे स्कोअर पाहायला मिळतील. इथे मात्र स्वेर मारा, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल. जय पुन्हा एकदा सज्ज होईल, कारण या 4 षटकांचे सामने असतील. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. आत्ता मात्र चेंडूला उडवलंय, त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा KPL षटकार. सहा धावांशी षटक समाप्ती होते. स्कोअरबोर्ड पाहिला तर 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. लॉंगनचं रिजन खाली होतं आणि त्या क्षेत्रांमधून चेंडूला उडवलं. सेफ शॉट आणि तेवढंच चांगला अप्रतिम फटका सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा निश्चित मिळतील आणि धावफलक देखील तेवढ्याच गतीने पुढे सरसावतोय, तो म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. वेळ लावलेला आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी आज खूप स्ट्रिक आणि तुम्हाला वेळेवरच 3 षटकं पूर्ण करायचे. 15 मिनिटात 3 षटकं तुम्ही पूर्ण करा, नाहीतर चौथ्या षटकासाठी 1 खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. वेळ अतिशय महत्त्वाचा आहे, वेळ लावलेला आहे. आज टाइम कीपर देखील पाहायला मिळतात. 10 मिनिटं झालेली आहेत. हे षटक तुम्हाला 5 मिनिटातच पूर्ण करायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. नाहीतर मग शेवटच्या षटकांमध्ये तुम्हाला 1 खेळाडू आतमध्ये आणावा लागेल.
नवीन गोलंदाज विशाल, अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू खानिवडे गावचा, आज मात्र खेळतोय डॉन गल्ली या संघामध्ये. स्वेर मारा, थोडासा चेंडू वळवला होता मात्र पंच घोषित करतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव मिळेल एक्स्ट्रा. आता मात्र चांगली जोडी जमली, सागर आणि उमेशची एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. जरी षटकं कमी असली तरी मात्र छोटी छोटी पार्टनरशिप एक चांगल्या स्कोरकडे घेऊन जाते आणि तेच दोघांमध्ये पाहायला मिळते आज. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र चेंडूला उडवलंय उमेशच्या बॅट मधून, हा येतोय षटकार. 6 धावा. सहा धावांशी धावफलक जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. अप्रतिम फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. उमेश मात्र आता प्रहार चढवतोय विशालवरती. आत्ता मात्र उसळीचा चेंडू होता, पुन्हा खेळायचं होतं, चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू. विशाल देखील कमबॅक करतोय, कारण ज्याप्रमाणे एक षटकार त्याने खाल्ला होता त्यानंतर मात्र चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. आपण पाहतोय संघर्ष 11 वर्सेस डॉन गल्ली. डॉन गल्ली नाणेफेक जिंकला आणि निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा. अजूनपर्यंत देखील आत्ता मात्र इथे चेंडू समजला नाही कीपरला आणि बाईच्या रूपात एक धाव मिळेल. एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आज पाहायला मिळते, कारण पहिला गडी लवकर गमावला होता, त्यानंतर मात्र उमेश आला. 4 धावांवरती पहिला गडी गेला होता. तदनंतर मात्र उमेश आला आणि त्याने दोघांनी चांगली साजेदारी 30 धावा दोघांनी जोडल्यात आणि त्याचाच परिणाम धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. विशालने आता मात्र 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सागर सज्ज होतोय, खेळलाय त्यानेच. फाईन लेगच्या रिजन मधून चेंडू जातोय दन 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 सीमा पार, हा येतोय केपीएल चौकार. कारण एकच चांगली संधी त्याने दिली आणि त्याचं सोनं केलं सागरने, कारण चेंडू आपटला होता आणि त्या ठिकाणी संरक्षण नव्हतं. आणि फाईन लेग हे असं रिझन आहे जिथे चेंडू एकदा पडला ना की तो सरळ 4 धावांसाठीच जातो आणि त्याच गतीनं तो गेला. 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. विशाल महागडा ठरतोय या षटकांमध्ये. सागर पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला होता, कीपर कडून तेवढीशी साथ मिळत नाहीये. निश्चितच 22ची धाव या ठिकाणी वाचवली गेली, नाहीतर ही देखील एक धाव पूर्ण केली गेली असती. सागरला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेला. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विशाल विचार केला तर आतापर्यंत 12 धावा त्याच्या या षटकांमध्ये दिल्या गेल्या. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आत्ता चेंडूला उडवलंय, बघूया झेल होईल का. मात्र बघावं लागेल त्याला, फक्त चेंडू जाईल 6 धावांसाठी. हा येतोय पुन्हा एकदा केपीएल षटकार. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला गेला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला होता आणि त्याच मेरिटवरती सागर मात्र अप्रतिम अफलातून फलंदाजी या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधून अप्रतिम फटके येत आहेत आणि तेवढेच देखणे दर्जेदार फटके आणि त्याच जोरावरती धावसंख्या जाऊन पोचली ती 44 या धावसंख्येवरती. शेवटचे षटक असेल. येस, 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. आत्ता मात्र अंतिम षटक असेल, कारण 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि आज ते देखील पहिल्याच मॅचमध्ये चांगलं नियोजन पाहायला मिळालं, कारण काल आपण 2 मॅच आपल्या अपूर्ण राहिल्यात त्या देखील पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणून आज तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटात पूर्ण करायचीच आहेत. नवीन गोलंदाज
आवेश इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. जावं लागेल उमेशला परत. एक चांगली खेळी करून परततोय. आवेशने नक्की झेल सोडला होता. तदनंतर मात्र पहिल्याच चेंडूवरती उमेशला क्लीन बोल्ड करतोय. उमेश देखील चांगली खेळी करून परतलाय, कारण ज्या पार्टनरशिपची गरज होती ती मात्र त्याने पूर्ण केली. आता नवीन फलंदाज सुमित कर्णधार आलाय. शेवटचे 5 बॉल असतील या षटकांमधील आणि त्यासाठी कर्णधाराचं आगमन झालंय. टीमचे मालक देखील आहेत ते. आपण पाहतोय संघर्ष 11 वर्सेस डॉन गल्ली. डॉन गल्लीने नाणेफेकी जिंकलं होतं आणि निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा. बघता बघता शेवटच्या षटकामध्ये पदार्पण झालंय. एक चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र स्थिरवली ती 44 या धावसंख्येवरती. आवेशचा चेंडू स्लो चेंडू हाताळला गेला होता. तेवढं चांगलं कलेक्शन. कर्णधाराला बाद व्हावं लागेल. एक मोठा मासा फासतोय गळाला. सुमित सारखा तगडा फलंदाज माघारी परततोय. रनआउटच्या रूपानं आवेशनं स्वतःच्या फॉलोसमध्ये चांगली फील्ड केली आणि रनआउट केलं गेलं सुमितला. संस्थेमध्ये माघारी परततोय, कारण सुमित जर राहिला असता खेळपट्टीवरती तर अधिकाधिक मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले असते. नेक्स्ट मॅच साईदने 11 वर्सेस प्रियल वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार या षटकानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. साईदने 11 वर्सेस प्रियल वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच हे षटक संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्कोअर पाहिला तर थांबलाय 44 या धावसंख्येवरती. लगातार 2 चेंडूवर 2 विकेट आलेले आहेत. बघूया टीम हॅट्रिक होईल का. चांगला चेंडू उडवायचा होता, सागरला समजला नाही. आवेश मात्र धावसंख्येवरती ब्रेक लावताना दिसतोय, कारण कंटिन्यू 3 चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव हाताळले गेलेत. उमेश सारखा एक फलंदाज बाद केला. तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करून सुमितला माघारी धाडलंय. आत्ता मात्र सागरसाठी पुन्हा एकदा. आत्ता मात्र सागरने उडवलाय चेंडू. जाईल सीमा पार. हा येतोय KPL चौकार. अठ्ठेचाळीस धावसंख्या धाबलकरती लागल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. चांगला फटका सजवला होता आणि गॅपमधून टाकलं त्याला 4 धावांसाठी. सागर देखील अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत. चांगले चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. खरं पाहिलं तर तारणहार ठरतोय आपल्या संघासाठी. संघर्ष करताना दिसतोय आणि त्या संघर्षाचं फळ हे गोड चाखायला मिळेल. इथे मात्र आवेश पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चांगला चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडू. इथून मात्र पुढे 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात आवेशने. ब्रेक लावलाय पूर्णपणे. निश्चितच इथे मात्र थोडंसं कमबॅक देखील पाहायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे धावसंख्या वेगानं सरसत होती ती कुठेतरी आता थांबताना दिसते. खेळला सेफ स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. 2 धावांचा प्रयत्न. कलेक्शन चांगलं. थ्रो चांगलं. फलंदाज बाद. फक्त 1च धाव मिळेल. 1 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. आत्ता मात्र डॉन गलीसाठी 24 चेंडूत 50 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 चेंडू आणि 50 धावा. पहिल्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी खेळवली जाते आणि संघर्ष 11 ने फलंदाजी करत 50 धावांचं आव्हान ठेवले डॉन गल्लीसाठी. 24 चेंडू आणि 50 धावा. चेक. हॅलो चेक. माइक टेस्ट. हॅलो चेक. साईदनं 11 वर्सेस प्रियल वॉरियर्स. हॅलो चेक. कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय. चेक. हॅलो चेक. माइक टेस्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. 2-6. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. 2-6. हॅलो हॅलो चेक. 2-6.
हॅलो चेक. सन्मान्य विलाजी करत आपणास विनंती करतो, आपण आपल्या शोभास्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना साईनी साईदने 11 वर्सेस प्रियल वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला पाहतो प्रसाद तर एका बाजूला अमितेश. येस, या ठिकाणी साईनी साईदने टॉस जिंकलेला आहे. प्रसाद थांबायचं 1 मिनटं. आजपासून आपण प्रत्येकाच्या बाईट घेणार आहोत. येस, काय निर्णय असेल? फिल्डिंग. 4 ओव्हरची मॅच आहे, फील्ड करायचं आहे. किती टार्गेटवर थांबवतील? 30 ते 40. तुला देखील शुभेच्छा. प्रसाद, तू जर नाणेफेक जिंकलं असतं तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. तू देखील फिल्डिंग. आता मात्र तुला बॅटिंग करायची आहे आणि मितेश बोललाय 40 धावावर तुम्हाला थांबवणार आहेत. तुमच्या डोक्यात टार्गेट काय असेल? 60-45. धन्यवाद. तुला देखील शुभेच्छा असतील. या ठिकाणी साईदने नाणेफेक जिंकलंय आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. थँक्यू SK DJ. आज देखील SK DJच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. वेळ लावलेला आहे. संघर्ष 11 ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळेल. 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण करायचे आहेत, नाहीतर चौथ्या षटकांमध्ये तुम्हाला एक फिल्डर 30 यार्डमध्ये आणावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून आज देखील हे कळवलं गेलंय. पहिला चेंडू हाताळला जातोय सरळ स्क्वेअर लेग मधून, दन 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 सीमा पार. हा येतोय विशालच्या बॅट मधून, अप्रतिम चौकार. पार्वती पिता महादेवा. ज्याप्रमाणे धावा हव्यात त्याची सुरुवात झाली, कारण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. विशाल महागडा ठरला होता, मात्र इथे भरपूर वसुली करतोय उमेश या चेंडूवरती. हा येतो षटकार. डीजे 2 चेंडूवर 10 धावा अर्जित केल्यात. विशाल निश्चित गोलंदाजीवरती महागडा ठरला होता, मात्र इथे भरपूर वसुली करतोय. तो देखील म्हणतोय का मी सलामी लावलोय, का माझ्या हातामध्ये बॅट आहे. आणि आता मात्र खराब कीपिंग. तेवढाच चांगला चेंडू मात्र जातोय सरळ बाईच्या रूपाने. 4 धावा येत आहेत. विशाल देखील आज चांगलं लक हाताळतोय, कारण चेंडू बीट झाला होता, मात्र कीपरचं कलेक्शन खराब म्हटलं जाईल या ठिकाणी आणि 4 धावा मिळतील. धावसंख्या धावून पोचली 14 या धावसंख्येवरती.
बँड देखील समोरून पाहायला मिळतोय. छोटे नन्हे मुन्ने आज ते देखील सुट्टीचा दिवस आहे. इथे मात्र चांगला चेंडू पंच घोषित करतील वाईड. एक्स्ट्रा धाव मिळेल. आज देखील सुट्टीचा दिवस, सर्वांना हवासा आवडणारा दिवस. आज देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळेल या रुद्राक्ष ग्राउंडवरती. विशाल मात्र भरपूर मनोरंजन करतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चित 2 धावा त्या ठिकाणी सेव्ह केला गेला. विशाल मात्र पहिल्याच षटकांमध्ये पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेताना दिसतोय, कारण 3 फक्त खेळाडू हे 38च्या बाहेर असतील आणि त्याचाच फायदा घेतो. त्याला माहिती आहे की पहिल्या षटकांमध्ये जास्त जर धावा आल्या तर पुढील 3 षटकांमध्ये 50 रन चेस करणं तेवढंच सोपं जाईल. धावफलक जाऊन पोचला तर 17 या धावसंख्येवरती. आता खराब चेंडू पुन्हा एकदा उमेशच्या माध्यमातून स्क्वेअर मारा. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. पंचांनी वाईट घोषित केलंय. 18 धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावरती. आवेश आणि विशालची जोडी. वळून खेळायचा होता, अपील केला गेला. मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. वळून मारायचा होता, विशालला समजला नाही चेंडू. कारण ज्याप्रमाणे चांगल्या बॅटने तो फलंदाजी करतोय, आता मात्र एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जमलं नाही आणि निर्धाव चेंडू. कुठेतरी थोडंसं हायसं वाटलं असेल उमेशला या चेंडूने. उमेश पुन्हा एकदा विशालसाठी. आपटलेला चेंडू खेळून काढलाय. पॉइंट रिजन मधून जातोय सरळ. 4 धावांसाठी चौकार. प्रीमियर लीगची शान, गाव देवीचं वरदान, इथे क्रिकेटपटूंची खान, साईनिधी संघ जीव की प्राण. सामना बघायाल जग, सामना बघायाल जग. खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. आमचे खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग. थँक्यू. 4.5 मिनिटं लागली तर हे पहिलं षटक हाताळायला. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायचीच आहेत. आणि जर धावसंख्या पाहिली ना तर 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. जी रणसंख्या यायला हवी होती ती आता आलेली आहे, कारण इथून मात्र 28 धावांची असेल गरज. 18 चेंडू आणि 28 धावा. डॉन गल्ली आणि डॉन नावाप्रमाणे पहिल्याच षटकांमध्ये भरपूर धावा अर्जित केल्या गेल्यात. आत्ता मात्र नवीन गोलंदाज समीर. आवेश आणि विशालची जोडी. पहिल्याच षटकांमध्ये विशाल भरपूर तुटून पडलाय. तब्बल 22 धावा दाबलकरती लावल्यात. यॉर्क चेंडू आवेशने खेळून काढलाय. त्या ठिकाणी सुमितची अफलातून फील्ड पाहायला मिळेल. 1 धाव मिळेल आवेशला. त्याला देखील माहिती आहे की विशाल आज चांगल्या फॉर्ममध्ये, त्याला देखील स्ट्राईक द्यावी लागेल आणि तेच करताना दिसतोय. त्यांना देखील माहिती आहे की हीच पार्टनरशिप जर शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली तर हा सामना ते एक हाती जिंकतील. मात्र त्यासाठी खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. विशाल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅट चिकट घेऊन गेलाय. 1 धाव मिळेल. सुमित पुन्हा चांगली फील्ड करतोय. या षटकांमध्ये मात्र समीर चांगली गोलंदाजी करतोय. लगातार 2 चेंडू चांगले हाताळले गेले. आत्ता मात्र चेंडूला खेळून काढले. स्क्वेअर लेग मधून जातोय सरळ 6 धावांसाठी. हा येतोय आवेशच्या बॅट मधून. षटकार. समीर आत्ता मात्र चेंडूला उडवले. फिल्डर चेंडू खाली.
होतोय झेल संपतोय आवेशचा खेळ. इथे मात्र समीर खिंडार पाडतोय, सलामीची जोडी फोडतोय, जावं लागेल परत त्याला. आता नवीन फलंदाज करण आलाय. करण चांगला चेंडू समीर हाताळतोय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकांमध्ये 22 धावा दिल्या होत्या त्यानंतर जरूर एक षटकार खालाय, मात्र ब्रेक लावलाय धावसंख्येवरती. करण युवा फलंदाज मोठा फटका खेळायचा होता, दाद मागतोय, मात्र पंच फेटाळून लावतायत आणि षटक समाप्ती होते. धावसंख्या जर पाहिली तर 30 या धावसंख्येवरती फक्त 8 धावा दिल्या समीरने. जरूर एक षटकार खालाय, मात्र तेवढंच चांगलं षटक त्याने हाताळलंय. आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावांची असेल गरज. बारा चेंडू आणि 20 धावा. 9 मिनिटात 2 षटक पूर्ण केले गेलेत. आता मात्र तुम्हाला 6 मिनिटात हे षटक पूर्ण करायचं आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. डॉन गल्ली निश्चित प्रयत्न करेल याच षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा, कारण विशाल अजूनही स्ट्राईकवरती आहे आणि त्याला देखील माहिती आहे की माझं शेवटपर्यंत राहणं खूप गरजेचं आहे, कारण तो भरपूर सेट झालाय. आता चेंडू देखील त्याला चांगला स्पष्ट दिसतोय आणि प्रत्येक चेंडूवरती चांगले फटके देखील पाहायला मिळालेत, त्यामुळे त्याचं शेवटपर्यंत राहणं गरजेचं असेल. आता मात्र आलाय समीर. स्क्वेअर लेग मधून चेंडूला उडवलंय, जातोय पुन्हा दन 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 सीमा पार. हा येतोय KPL चौकार. गाव देवीचं वरदान, इथे क्रिकेटपटूंची खाण, साईनिधी संघ जीव की प्राण. सामना बघायाल जग, सामना बघायाल जग. खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. आमचे खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग. चौकारण्याशी आता मात्र फक्त आणि 16 धावांची असेल गरज. समीर पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. विशालने चेंडूला दाडलंय लांब लांब लांब. हा येतोय पुन्हा एकदा षटकार. समीर 2 चेंडू 10 धावा दिल्यात. आता मात्र 10 धावांची असेल गरज. 10 चेंडू आणि 10 धावा. आपटलाय आणि त्याला दिली पनिशमेंट. फाईन लेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा येतोय अप्रतिम षटकार. खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. आमचे खानिवडे गावात रंगली भारी, खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग. खानिवडे प्रीमियर लीग, आमची खानिवडे प्रीमियर लीग.
थँक्यू डीजे. आता मात्र फक्त 4 धावांची असेल गरज. किती लवकर सामना संपतो याच्यावर देखील डोळा असेल डॉन गल्लीचा. रन रेटमध्ये एक भरारी देखील मिळेल जर या षटकात सामना संपला तर, कारण तुम्ही किती लवकर सामना संपवतात हे देखील रन रेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि तोच विचार घेऊन फलंदाजी करतोय विशाल. सलामीला आला होता अजूनही खेळपट्टीवरती आणि जवळजवळ विजयाचा शिल्पकार ठरेल आज. आणि फक्त 4 धावांची असेल गरज. समीर आणि समीरला फेकून दिलंय स्क्वेअरच्या डोक्यावरून. हा येतोय विजयी षटकार. एक हाती सामना जिंकून दिलाय विशालनं. येस डीजे. थँक्यू डीजे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मिस्टर विशाल. तब्बल 39 धावा आपल्या बॅट मधून अर्जित केल्यात. विशाल विनंती असेल मंचावरती यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.